श्री स्वामी समर्थ। मी मीनाक्षी, स्वागत आहे तुमचं मीनाक्षी मिनी ब्लॉगमध्ये। तर मी दुसरे दिवशी नाश्ता करायचा म्हणून आदल्या दिवशी पोहे, डाळ, तांदूळ भिजत घालून त्याचं पीठ बनवून घेतलं होतं। तर उत्तप्पे लावायचे होते मला नाश्त्याला दुसरे दिवशी। तर अशा प्रकारे मी छान उत्तप्पे लावून घेतलेले आहेत। डिटेल व्हिडिओ अपलोड केला आहे चॅनलला, नक्की बघा तुम्ही। तर आता मग टेरेस गार्डनमध्ये गेले। तर मला झाडाला पाणी घालायचं होतं। झाडाला पाणी घालायच्या पहिला मी हे सगळे फुलं बघत असते। गुलाबाला किती छान फुलं लागलेले आहेत। हे फुलं बघून मला एवढं प्रसन्न वाटतं ना, म्हणून माझं हे कामच असतं की आधी पहिला फुलं बघायचे की कोणत्या झाडाला किती आलेत, कसे आलेत, काय, आणि नंतर पाणी घालायचं। तर इथे 4-5 प्रकारचे गुलाबाचे झाडं आहेत, वेगवेगळ्या कलरचे। तर सगळ्याच झाडांना भरपूर फुलं लागलेले आहेत आणि ते पाहून ना इतकं मन प्रसन्न होतं, पॉझिटिव्ह वाटतं। आणि गार्डन एवढं आता फुलांनी बहरलेलं आहे की जिकडे बघेल तिकडे फुलंच दिसत आहेत। पांढऱ्या गुलाबाला सुद्धा आता एक फुल उमलत आहे, जास्त कळ्या आहेत त्याला। तर आता आमच्याकडे ज्योतिबाच्या यात्रे दिवशी एवढा मोठा पाऊस झाला ना, ह्या लिंबोणीला एवढे लिंबू लागलेले, पण ते गाराचा पाऊस असल्यामुळं सर्व लिंबू त्या लिंबोणीचे गळूनच गेले, पानंसुद्धा गळून गेले। छोट्या झाडाची ही हालत आहे, तर मोठ्या झाडाचं किती नुकसान झालं असेल बघू शकता तुम्ही। इथे माझा मुलगा श्रेयससुद्धा मला पाणी घालू लागायला मदत करतोय। एकटीला एवढं पाणी घालणं होत नाही। आता बाबा आलेले ऑफिसवरनं, तर ठिसपुर्लीची ही बर्फी आणलेली त्यांनी येता आणि माझ्यासाठी नाचणीचे पापड। तर चला इथे संपवते आजचा हा लॉंग व्हिडिओ। आय होप हा तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।